श्री गुरुचरित्र अध्याय 18 अष्टेश्वरीय धनकुंभ देणारा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्ये नमः. जय जया सिद्ध मुनी तुतारका भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केले दातारा. श्री गुरुचरित्र कामधेनु एकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत एकवया ध्यान लागले. श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि करी पावे दातारा. येणे परिसिद्धासी विनविते शिष्यभक्तीची माता लावून या चरणी कृपा करी कित्येक वेळी शिष्यवचन ऐकून या संतोष झाला सिद्ध मुनी सांगत असे विस्तारून या. एक श्रोते एक चिते एक शिष्या भिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाले परी असा तुझं करिता आमासी चेतन झाले परियसे. गुरुचरित्र अध्यात्याची स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थानमहिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तम सांगेने एकचित्ते क्वचित काळी ते स्थानी श्री गुरु होय प्रगट झाले म्हणून या पुढे निघाली परियसा. वरुणा संगम असे विख्यात दक्षिणा वारा नसी म्हणती श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करवया. पुढे कृष्णा तटकात श्री गुरुतीर्थे प्रावण करुती पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादश शब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपूर प्रयाग समाम तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा. पुरपुर ग्रामगहन कुरुक्षेत्र त्याचे जाण पंचगंगा संगम कृष्णा उत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य होय त्याहून अधिक असे जन तीर्थ असते अगण्य म्हणून राहिली श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुरण ना तर पाचा नामे आहुत थोर सांगेने एकजितेश भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा एकी ख्याती महापातक संसारी एसीस प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या गंगा प्रयागाहुनी असे चांग संगमस्थान मनोहर उमरापूर म्हणी जे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तेथे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाण कल्पतरू असे देव असे अमरेश्वर तया संगमा अष्टकुळी जैसे वरासनी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदा संगम थोरी तत्साम असे परियसा. अपरमेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग परवे त्याचे वंदोनी विश्वभावे पूजिता नरे अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागीकरिता माग स्नान जे पुण्य होय साधन नरे अमर होय शतगुण होय तयासी एक स्नानी परियसा. सहज नदी संगमातून प्रयाग समान असे विख्यातू अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारणे तिचे स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तारू पुराणी अष्टतीर्थ विख्यात जाण तया कृष्ण तटाकात उत्तर दिशा असे देखा. वाहे कृष्ण पश्चिम मुखा शुल्क तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापी दूर औदुंबर सिने तिने तीर्थे परियस एकानंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ. तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सनी धार्थ अनुपम असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा तीर्थ असती अपरंपार सांगता असे या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वार शाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याचे ब्रह्म हत्यादी महापातके जळून जाती स्नाने एके सिद्ध स्थान निके सकळाभिष्ट होय ते काय सांगू त्याची महिमा अनेक द्यावय नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्य स्नान फळ काय वर्ण साक्षात जाण कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचर राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून या प्रकट झाले जाणा असता. पुढे वर्तमानी भिक्षा करवया प्रतिदिनी अमरापूर ग्राम लागून जाती श्री गुरु परियसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्यासी भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सूक्ष्मतो ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्वित वृत्तीने तया विप्र मंदिरात असे घेवडा वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरण न मिळे परियसी तया शेंगात ते राधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कपने उदर भरी महापंच यज्ञ कुसरी अतिथी पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी ज्ञेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरु पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगू बहुअसी शेंगा बहुअसी गेले पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून या निगती तया वेळी तया विप्रांचे घरात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिता तात्काळ टाकून या देती प्रबळी तेथे आपण संगमासी विप्र वनिती तया वेळी दुःख करिता पुत्र सकाळी म्हणती पहा हे देव बळी कैसे दैव आपुले आम्हा तया अतिश्वरासी उपद्रव केला त्यासी आमचा ग्रासीचे दुनिया केसी टाकून या दिला भूमीवरी ऐसे परी हे नारी दुःख नरी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्री असे ते वेळी जे होणार दयाकाळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपी लिकारी स्थूल जीवन समस्त आहार पुरवित असे आयुद्र प्रयचित्त असे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती
वृत्तांत सांगती तयासी ते वेळ परी असा श्री गुरु म्हणते तयासी आम्ही न सांगावे कोण वयासी प्रगट करीते आम्हासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परी असे अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्री नांदाला ऐसे वर लादून गेली वनिता हे तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसे जाण दर्शन मात्र ते दैन्य हरे त्यासी होईल श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बाप कल्पवृक्ष आश्रय करी बापा दैन्य ते कैचे तया घरी देवे उन्हा असेल जो नरू त्याचे आश्रया श्री गुरु आश्रवया श्री गुरु तोची उतरेल पैल पारो पूज्य होय सकळी कासे जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाभेल इह परू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टश्वर्य नांदती सिद्धन म्हणे नामक धारकासी श्री गुरुकृपा आहे ऐसी भजावे तुम्ही म्हणून मानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथा रामृत ऐसा होते एक चित्ते एका श्रोते एकचित इति श्री गुरुचरित्र कथाकल्पतृ सिद्ध नामधारक संवादे अष्टतीर्थ वर्णन अमरापूर सुक्षीण द्विज ग्रही भिक्षाकृत दरिद्र परिहरण नाम अष्टदोष अध्याय श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसर स्वाती यार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु.